दीनदयाल बिरिदु संभारी हरव नाथ मम संकट भारी. सर्वात श्रेष्ठ प्रार्थना जानकी मातेने केली. जे रामाच्या चरणावर मस्तक नमवणारे जे आहेत, स्वतःचा खोटा अहंकार दंभ सगळं सोडून तेच फक्त तरले, बाकी कोणी कधी तरलेलं नाही. हा माझा प्रभू आहे, हा माझा स्वामी आहे, हाच एक माझा रक्षण करताय, तारण करताय, हे जाणून प्रेमाने पूर्णपणे विनम्रपणे शरण जो जातो तोच तरतो. हरिओ. पादव विभीषण श्रीदा. पादव विभीषण श्रीदा. श्रीदा श्री संपत्ती, वैभव, ऐश्वर्य ह्या सर्वांची जननी असणारी, जे म्हणून काही मूळ पीठ आहे, जे मूळ बीज आहे, जे मूळ कारण आहे, ते सगळंच्या सगळं विभीषणाला देणारा जो आहे राम. विभीषणाला संपत्ती आणि वैभव नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या मागे असणारी मूळ आधारशक्ती देणारा असा जो राम आहे, तो माझ्या पावलांचे रक्षण करतो. पादव विभीषण श्रीदा. तो माझ्या पावलांचं रक्षण करतो. पहिल्यांदा आमच्या मनात विचार उभा राहतो की आम्ही भगवंताच्या पाया पडतो, आम्ही भगवंताचे चरण पकडतो, आणि इकडे तोच भगवंत आमच्या पावलांचं पण रक्षण करतो आहे. म्हणजे हा आमच्यासाठी काही करत नाही. आम्ही कोणी विचार तरी करू का की भगवंताच्या मूर्तीला पाय लावा म्हणून? नाही विचार. चुकून लागला तरी आमच्या मनाला कितीतरी वाईट वाटत राहतं, बरोबर. पण तर इथे देखील स्पष्ट बुधघोषिक मुनीच आम्हाला सांगतायत, ऋषीमवरच आम्हाला सांगतायत, पादव विभीषण श्रीदा, की विभीषणाला सर्व शक्ती, संपत्ती, वैभव, सन्मान, कीर्ती, नानाविध ऐश्वर्यांचा जो मूळ आधार आहे, जो मूळ गाभा आहे, तोच अख्खाच्या अख्खा देणारा असा हा जो राम आहे, तो माझ्या पावलांचं रक्षण करतो. इथे आम्हाला कळलं पाहिजे, पावलं म्हणजे शरीराची पावलं हा भाग आहेच. म्हणजे त्याची सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आम्हाला माहीत असली पाहिजे की आम्ही एक शब्दप्रयोग नेहमी करतो, वाक्प्रचार वापरतो की त्याचं पाऊल घसरलं, त्याचं पाऊल वाकडं पडलं किंवा तिचं पाऊल वाकडं पडलं, म्हणजेच नीतीच्या मार्गावरून आम्ही घसरलो, भक्तीच्या मार्गावरून आम्ही घसरलो. आणि हे न घसरणं हे आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमच्या आयुष्यातले सगळ्यातले मोठ्यात मोठे प्रॉब्लेम हे केवळ आमचं पाऊल वाकडं पडल्यामुळेच, पाय घसरल्यामुळेच उत्पन्न होत असतात. आणि इथे बुधकौशिक ऋषीला ज्या पावलाच्या रक्षणाची अपेक्षा आहे, ते पाऊल म्हणजे असं घसरणारं पाऊल. गच्छतः स्खलनम क्वापी असे मानुनी नच हो कोपी. वासनानंद सरस्वतीला सांगतात की गच्छतः स्खलनम क्वापी हा मनुष्य स्वभावच आहे. स्खलन हा, घसरण हा, हे मानून तू आमच्यावर राग धरू नकोस. तरी देखील मी चुकलो, माझा पाय घसरला, तरी मला आधार दे आणि या चिखलातून बाहेर काढ. इकडे बुधकौशिक ऋषी सांगतात आम्हाला की असं जे आमचं पाऊल घसरणारं पाऊल आहे, ते पाऊल घसरू नये, ते पाऊल घसरू नये म्हणून आमचं रक्षण कोण करतो? तर तो विभीषण श्रीदा हा करतो. कारण रामायणामध्ये आम्ही बघितलं तर एक गोष्ट आमच्या लक्षात येते, अगदी प्रामुख्याने दोन गोष्टी जरी आम्ही घेतल्या की हाच विभीषण रावणाच्या पावलांवर, पायांवर, चरणांवर डोकं ठेवून विनंती करतो की नीतिधर्माने वाग, सीतेला दे, परस्त्रीचं अपहरण करणं योग्य नाही. रावण ऐकत नाही, उलट स्वतःच्या पायावर डोकं ठेवलेल्या विभीषणाला तो लाथेने उडवून देतो. त्यानंतर दुसरी घटना लगेच थोड्या काळामध्ये घडते की रावणाचा खास दूत जो आहे, सुक नावाचा, शुक, हा पण राक्षस आहे. विभीषण रामाकडे गेल्यानंतर रावण ह्या शुकाला पाठवतो की छद्मवेशाने जातो, वानरवेश धारण करून जातो. विभीषण काय करतो, काय नाही, विभीषणाची काय परिस्थिती होती हे बघण्यासाठी आणि रामाच्या स्नेहाची माहिती काढण्यासाठी हा शुक तिथे येतो. आणि जेव्हा तो रामाचं चरित्र बघतो, रामाचं
रूप बघतो, रामाचे गुण बघतो आणि मोहित होऊन जातो आणि तोच भक्त बनतो रामाचा. तो परत येतो आणि तिथे लक्ष्मणाला नमस्कार करून आलेला हा शुक परत इथे राजा म्हणून रावणाच्या चरणावर डोकं ठेवतो. रावण त्याला पण शेवटी लाथच मारतो. आमच्या लक्षात येईल की रावणाच्या पायावर ज्याने ज्याने डोकं ठेवली त्यांना एकतर त्याने लाथा तरी मारल्या किंवा त्यांची डोकी हनुमंताने, लक्ष्मणाने, रामाने उडवली. म्हणजे रामाच्या चरणांवर ज्या क्षणी हा शुक जाऊन परत डोकं ठेवतो त्या क्षणी तो ऋषी बनतो, तो तपस्वी बनतो, तो मुनी बनतो. राक्षसाचा ऋषी होतो, नुसता माणूस नाही तर तपस्वी होतो, मुनी बनतो. मग आमच्या लक्षात येईल की रावणाच्या पायावर जो कोणी डोकं ठेवतो त्याच्या नशिबामध्ये फक्त अपमान, अवहेलना आणि पीडा आणि शेवटी सत्यानाशच आहे. तर रामाच्या चरणावर जो डोकं ठेवतो तो कितीही संकट आली त्या संकटामधून तरुण बाहेर पडतो. दीनदयाल बिरिदु संभारी हरव नाथ मम संकट भारी. आम्हाला प्रश्न पडतो की सीताबाई साक्षात ही प्रार्थना करते, म्हणते की सुंदरकांड श्रेष्ठ काय? यामध्ये सर्व श्रेष्ठ भक्तांनी केलेल्या प्रार्थना आहेत आणि सर्वात श्रेष्ठ प्रार्थना जानकी मातेने केली. दीनदयाल बिरिदु संभारी. ही दीनदयाळ हे स्वराचं ब्रीद सांभाळणाऱ्या, सांभाळ नाही सांगत आहे, सांभाळणाऱ्या रामा हरव नाथ मम संकट भारी. की माझं फार मोठं संकट जे आहे भारी, आणि हा भारी शब्दप्रयोग त्या सुंदरकांडाच्या शेवटी परत येतो. देखी राम बल पौरुष भारी. की संकट भारी आहे पण ते कोण सोडू शकतं तर दीनदयाळच का? आणि देखी राम बल पौरुष भारी हर्षी पयरी भय सुखारी. तुझं समुद्र आहे म्हणजे अथांगता, समुद्र म्हणजे अथांगता, ताकदीची सामर्थ्याची असा अथांगता. ही सामर्थ्याची ताकदीची अथांगता जी आहे ही अथांगता सुद्धा जाणते. देखी राम बल पौरुष भारी. की रामाचा पुरुषार्थ हा सगळ्यात भारी आहे. त्यामुळे भारीतलं भारी संकटसुद्धा ह्या रामाच्या पुढे टिकू शकत नाही. आम्ही नुसतं वाचतो श्लोक पण नीट प्रेमाने वाचत नाही. मग मला कळत नाही की हा भारी शब्द 2 वेळा येतो आणि तो संपूर्ण सुंदरकांडाला व्यापून उरतो. दीनदयाल बिरिदु संभारी हरव नाथ मम संकट भारी. ही जानकी मातेने केली प्रार्थना म्हणून आम्हा प्रत्येक भक्तांसाठी सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु इथे सुद्धा आमच्या लक्षात येईल सीता सुद्धा काय सांगते, निरोप काय हनुमंताबरोबर पाठवते की ती सांगते की रामाच्या चरणावर नमस्कार करून माझा नमस्कार सांग. हनुमंतही तेच करतोय, विभीषणही तेच करतोय, शुकही तेच करतोय, सुग्रीवही तेच करतोय. आणि हे जे रामाच्या चरणावर मस्तक नमवणारे जे आहेत, स्वतःचा खोटा अहंकार, दंभ सगळं सोडून तेच फक्त तरले, बाकी कोणी कधी तरलेलं नाही. आम्ही जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा जर बघितलं आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा बघितलं, नीट बारकाईने आजूबाजूच्या माणसांना जरी बघितलं तरी आमच्या लक्षात येईल की तेच तरतात जे भगवंताच्या चरणावर मस्तक मनापासून ठेवतात. केवळ देवाची मूर्ती आहे, पायावर डोकं ठेवायची प्रघात आहे, पद्धत आहे म्हणून डोकं ठेवणाऱ्याला काही उपयोग नाही. तर हा माझा प्रभू आहे, हा माझा स्वामी आहे, हाच एक माझा रक्षण करताय, तारण करताय हे जाणून प्रेमाने पूर्णपणे विनम्रपणे शरण जो जातो तोच तरतो. मात्र जो कुठल्याही मोहाच्या पोटी रामाच्या शत्रूच्या पायावर डोकं ठेवतो, रावणाच्या पायावर डोकं ठेवतो, त्याला एक तर रावणाकडूनच लाथ बसते, नाहीतर रामाच्या सैन्याकडून त्याचा शिरच्छेद नक्कीच होतो. एकही राक्षस वाचला नाही जो रावणाच्या सैन्यात होता. जे विभीषणाबरोबर बाहेर आले, जे माल्यवंताबरोबर अलिप्त राहिले तेवढेच फक्त वाचले हे आम्हाला कळलं आहे. इथे आम्हाला कळेल की ह्याचाच अर्थ ह्या पावलाचा संबंध, ह्या चरणांचा संबंध या विभीषणाशी अत्यंत घट्ट आहे. कारण ह्या सुंदरकांडामध्ये आणखीन एक रचना येते तुलसीदासाची की जी मूळ वाल्मिकी रामायणामध्ये पण आहे. पण मूळ वाल्मिकी हा इतिहास सांगतो, तर तुलसीदास हा भक्तिपूर्ण अंतःकरणाने रामाचं चरित्र नाही रामाची लीला गातो. त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे.
हा तुलसीदास इथे आम्हाला स्पष्टपणे सांगतो की जी सर्व संपत्ती शिवाने रावणाला त्याने त्याची 10च्या 10 मुंडकी कापून दिल्यानंतर दिली, ती सर्व सकुची, ती सर्वच्या सर्व संपत्ती म्हणजे लंकेचं राज्य रामाने विभीषणाला फक्त चरणांवर डोकं ठेवल्यामुळे दिलं. एवढा मोठा फरक आहे बघा. ह्याचा अर्थ शिवश्रेष्ठ की रामश्रेष्ठ नव्हे, भक्त कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि भक्त कसा आहे? रावण आणि विभीषण भाऊ आहेत, एकाच वडिलांची मुलं आहेत. परंतु रावणाला जी लंका प्राप्त करून घेण्यासाठी 10 मुंडकी कापून द्यावी लागली, कारण त्याकडे भक्तीचा लवलेशही नव्हता. त्याकडे फक्त तपश्चर्या होती, अहंकाराने केलेलं पूजन होतं. त्यामुळे त्याला खडतर मार्गाने जावं लागलं. आणि तेच सगळं साम्राज्य, तेच सगळं वैभव, तीच सगळी संपत्ती विभीषणाला फक्त रामाच्या पावलांवर मस्तक ठेवल्यामुळे मिळाली. मस्तक कापायची गरज रामाकडे पडत नाही हे आम्हाला कळलं. आणि इथे सुद्धा आम्हाला लक्षात येईल ही कथा एवढीच नाही आहे. मी मागे तर सांगितलं ही 4 भावांची कथा आहे की रावणाला हे राज्य मिळालं, 10 मुंडकी कापून दिल्यामुळे शिव प्रसन्न झाला. त्याच्याकडून ती विभीषणाला मिळालं कारण त्यांनी रामाच्या चरणावर फक्त मस्तक ठेवलं म्हणून. परंतु रावणाने हेच राज्य घेतलं कोणाकडून? स्वतःच्या मोठ्या भावाकडून, सावत्र भावाकडून, कुबेराकडून. खरं म्हणजे लंकेचा राजा हा कुबेर आहे. कुबेराकडून हे राज्य हस्तगत करण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठीच रावणाने ही तपश्चर्या केली. हे आमच्या लक्षात येईल की जो कुबेर होता, जो देवांचा खजिनदार आहे, त्याचं राज्यसुद्धा रावण हिसकावून घेऊ शकला. परंतु विभीषणाला मात्र तो काहीही करू शकला नाही. कुबेराकडे प्रचंड मोठं सैन्य होतं, देवांचा खजिनदार होता, तरी तो देखील रावणाच्या भीतीने पळत सुटला. पण विभीषण मात्र सगळी भीती सोडून रावणाला स्पष्ट सांगता झाला की रावणा, तू चुकतो आहेस, तू नीतिभ्रष्ट झालेला आहेस. आणि एवढंच नव्हे तर आपले आजोबा जे पुलत्स्य मुनी, त्यांनी जो आपल्याला मार्ग आखून दिलेला आहे त्याच्या बाहेर तुझं पाऊल पडलेलं आहे, ते पाऊल तू परत घे. आणि चौथा भाऊ पण तिथे आहे, तो म्हणजे कुंभकर्ण. कुंभकर्ण रावणाच्या बाजूनेच लढतो, पण ज्याप्रमाणे भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य दुर्योधनाच्या बाजूने लढले त्याप्रमाणे नाही. कुंभकर्ण 6 महिने झोपत असे, 6 महिने जागा राहत असे. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा कुंभकर्ण झोपलेला होता. झोपलेल्या कुंभकर्णाला सर्व राक्षसाने जाऊन उठवलं. उठवल्या क्षणी त्याने प्रश्न केला की रावणा, मला का उठवलं गेलं? रावण त्याला सांगतो की अरे माझ्या लाडक्या भावा, लंकेवर आक्रमण झालेलं आहे. कुंभकर्ण पेटून उठलं. म्हणजे कोणाची हिंमत झाली? तर एक मनुष्य आहे. कुंभकर्ण एक मनुष्य, आणि तो कसं काय हल्ला करू शकतो लंकेवरती रावणा? आणि तू एवढा भयभीत होऊन मला का उडवतोस? तुझा एक सैनिक पण पुरेसा आहे. तो नाही, त्यांच्यावर वाहन सैन्य. अरे वाहनांना काय घाबरतोस? पण त्याने हल्ला का केला? तेव्हा रावणाला खरं बोलावंच लागतं. आणि कुंभकर्णाची ख्यातीच मी अशी होती की त्याने कधीच असत्य उच्चारलेलं नव्हतं. तो कधीही खोटं बोलत नसे. त्यामुळे त्याच्यासमोर खरं सांगावं लागलं की मी रामाच्या सीतेला पळून आणले म्हणून रामाने माझ्यावर हल्ला केलेला आहे. तेव्हा कुंभकर्ण स्पष्टपणे, मोठा भाऊ, रावण त्याचा मोठा भाऊ आहे, तरी मोठा भाऊ असणे त्याला स्पष्ट असतं की तू मूर्ख आहेस, तू नीच आहेस आणि अत्यंत घृणास्पद कृत्य तू केलेलं आहेस. तू ताबडतोब त्याच्या महाराणीला सन्मानपूर्वक परत पाठवून दे, कारण ह्या पापास क्षमा होणं शक्य नाही. तरी रावण त्याचं ऐकत नाही. आणि मग रावण त्याला आठवण देतो की तू मला वचन दिलं होतंस की तू सदैव मला सहाय्य करशील, त्यामुळे तुला लढणं भागच आहे. आणि मग ह्या पेसात अडकलेला कुंभकर्ण लढण्यासाठी येतो. पण लढण्यासाठी आल्यानंतर पहिल्यांदा करतो काय, तर पहिल्यांदा विभीषणाची भेट घेतो. मुद्दाम त्याला खूप शिव्यागाळ करतो की तू काय लवाड आहेस, तू भ्याड आहेस, तू पळून गेलास, संकटामध्ये भावाला टाकून गेलास. आणि मग विभीषण त्याला सगळं सत्य कथन करतो. आणि जेव्हा कुंभकर्ण त्याला फक्त मोजक्या काही शब्दांमध्ये सांगतो की विभीषणा, माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे, कारण तू माझा लहान भाऊ आहेस. तुझ्या सुदैवामुळे तू कुठल्याही वचनाने बांधला गेलेला नसल्यामुळे तू आज रामाच्या बाजूने उभा आहेस. मी दुर्दैवाने रामाच्या विरोधात उभा आहे. पण तरी तुला एक सांगतो की लढताना सुद्धा माझी नजर रामाच्या चरणांवरच राहील. असा हा कुंभकर्ण चौथा भाऊ. ही 4 भावांची कथा आहे. कुबेर, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण.
कुबेराने कधीही रामाच्या चरणांवर डोकं ठेवलं नाही. तो आपल्या वैभवामध्येच मग्न राहिला, शौक विलासांमध्ये मग्न राहिला. त्याला पण बेघर व्हावं लागलं. रावणाने त्याच्या पलीकडे पाऊल टाकलं. नुसतं रामाचं अस्तित्व नाकारलंच नाही, तर त्याला विरोधही केला. त्याचं अस्तित्व पुसलंच गेलं. कुंभकर्ण, ज्याने रामाच्या चरणांवर फक्त दृष्टी ठेवली, पण तरी देखील दुर्दैवाने त्याच्या विरुद्ध बाजू भूमिका त्याला घ्यावी लागली. त्या कुंभकर्णाचे दोन्ही हात रामाने पहिल्यांदा तोडले. आणि ते हात तुटल्यानंतर कुंभकर्णाला त्याने पूर्ण वेळ दिला. कारण हात नसल्यामुळे अर्थातच आता कुंभकर्ण लढू शकत नव्हता. राम इथे क्रूर नाही झालेला. रामाने असीम कृपा केली कुंभकर्णावरती. कारण कुंभकर्णाला तेच हवं होतं की त्याला रामाशी लढायचं नव्हतं. म्हणून रामाने पहिल्याच 2 बाणामध्ये कुंभकर्णाचे दोन्ही हात कापून टाकले. आता तो वचनातून मोकळा झाला. आणि त्याने वचन काय दिलं होतं की जोपर्यंत माझ्या बाहूत बळ आहे तोपर्यंत रावणा मी सदैव तुझंच सहाय्य करीन. रामाने त्याची अडचण बरोबर ओळखली आणि त्याचे 2 हातच ओढून लावले. कुंभकर्णाला वेदना झाली नाही, कुंभकर्णाला अत्यंत आनंद झाला की आता मी माझ्या वचनातून मुक्त झालो. आणि तो रामाचं स्तुतिस्तोत्र गायला लागतो. परमेश्वर आपल्या भक्ताची किती काळजी घेतो लक्षात घ्या. त्यानेच दिलेल्या चुकीच्या वचनातून त्याची मुक्तता त्याने सहजपणे केली आणि भक्त त्यामुळे अत्यंत आनंदित झालेला आहे. राम, लक्ष्मण, हनुमंत सगळे त्याच्या जवळ जातात. विभीषणाला दुःख अनावर झालेलं आहे, क्रोध अनावर झालेला आहे रावणाबद्दल. या रावणामुळे हा सज्जन असणारा, सच्शील असणारा कुंभकर्णाचं एवढं स्खलन झालं आणि दुःख झालं की माझा हा लाडका भाऊ कुंभकर्ण हा रामाचा भक्त सुद्धा भक्ती करू शकला नाही. म्हणजे या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. त्या कुंभकर्ण म्हणतो की नाही, अरे वेड्या, ही तर रामाची माझ्यावर कृपा आहे. विभीषण त्याला म्हणतो, कुंभकर्ण, की शेवटच्या क्षणी तू रामाला प्रणाम पण करू शकत नाही आहेस. त्या कुंभकर्ण म्हणतो, पण पहिल्या क्षणापासून माझी नजर रामाच्या चरणांवरच आहे. त्या केवळ बाह्य नमस्काराची आवश्यकताच नाही. रामाने हात कापून माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे की ज्यामुळे अनितीच्या बाजूने लढण्याचं फार मोठं संकट जे माझ्यावर आलं होतं ते टळलं. त्याने माझे डोळे फोडले असते तर माझा घात झाला असता. त्याने माझे डोळे शाबूत ठेवले आणि हात तोडले. त्यामुळे जे माझं पाऊल घसरत होतं, चुकीच्या मार्गावर जात होतं, ते पूर्णपणे आपोआप थांबलं. आणि माझी जी भक्ती होती, माझी चांगली गोष्ट होती, ती मात्र चालू राहिली. आणि माझ्या जिभेने मी भगवंताची स्तुती करू शकतोय, डोळ्याने त्याचं रूप, त्याचे चरण बघू शकतोय. मला आणखीन काय हवं विभीषणा? आणि त्याच क्षणाला राम त्याच्या मस्तकावर हात ठेवतो आणि कुंभकर्ण लिंग देहासकट रामाच्या हातामध्ये सामावला जातो. आम्हाला कळलं पाहिजे की बघा, ह्या 4 भावांच्या कथामध्ये ह्या 2 भावांची कथा किती वेगळे स्वरूप धारण करते. विभीषणाने त्याच्या चरणांवर डोकं ठेवलं, कुंभकर्ण ते करू शकत नव्हता. पण कुंभकर्णाने आपली नजर मात्र रामाच्या चरणांवर ठेवली. फक्त नजर चरणांवर ठेवली ते केवढा मोठा फरक पडला की रामाच्या हातामध्येच, डाव्या हातामध्येच कुंभकर्णाचा लिंगदेह जाऊन सामावला. आम्हाला कळलं पाहिजे इथे की चरणांचं महत्त्व काय. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमचा पाय घसरतो, त्यामुळे वारंवार जन्मोनजन्मी दुःख भोगत राहतो. पण तसं जर होऊ द्यायचं नसेल तर त्या रामाचे चरण घट्ट पकडायला हवेत, हे मात्र कधीच आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला संकट आलं, अडचण आली की आम्हाला भगवंताच्या मूर्तीची आठवण होते. त्याचे चरण आम्हाला दिसायला लागतात, त्याचे चरण आम्हाला पकडावेसे वाटतात. बरं, तोपर्यंत मात्र आम्हाला असं वाटत नाही की ह्याचे चरण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. हाच तो त्रिविक्रम आहे की ज्याच्या 3 पावलांमध्ये संपूर्ण चर अचर सृष्टी, अखंड ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड मावली जातात सहजपणे. आणि तरीही जागा उरतेच त्याच्या पावलांसाठी. एवढी त्याची पावलं विशाल आहेत. असा हा त्रिविक्रम असणारा की जोच त्रिपुरारी आहे, असा हा राम जो आहे त्याचे चरण म्हणूनच आम्हाला पकडायला हवे, विभीषणाप्रमाणे पकडायला. कुंभकर्णाप्रमाणे आमची परिस्थिती असते. आम्ही आयुष्यातला अर्धा वेळ झोपलेलो असतो.
6 महिने झोपणारा आणि 6 महिने जागा असणारा कुंभकर्ण म्हणजे बाकी कोण नाही तर आम्हीच आहोत. बघा, आयुष्यातला अर्धा काळ झोपेतच जातो. रात्री 8 साडेआठ तास झोपायचं, दुपारी परत 1 तास झोपायचं, रविवार असेल तर 4 तास झोपायचं. म्हणजे आयुष्यातला अर्धा काळ झोपेत गेला. उरलेला अर्धा काळ पोटाच्या मागे लागण्यातच जातो. खाण्यामध्ये म्हणजे कुठली ना कुठली भूक भागविण्यामागे किंवा ती भूक भागविण्यासाठी धनसंपत्ती कमावण्यामागे. म्हणजे कुंभकर्ण म्हणजे कोणी दुसरी व्यक्ती नाही, आम्ही स्वतःच कुंभकर्ण असतो. आमच्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये क्रियाशून्यत्वामध्ये जातं, तर अर्ध आयुष्य फक्त आमच्या निरनिराळ्या भूका भागवण्यासाठीच जातं. प्रत्येकाने विचार करा मनामध्ये की आम्ही ह्याच्याशिवाय वेगळं काही करतो का? कुठली ना कुठली भूक भागवण्यासाठीच आमचे सगळे परिश्रम चाललेले असतात. आणि झोप, आराम ह्याच्याशिवाय आम्ही दुसरं काही करत नाही. म्हणजे अर्ध आयुष्य झोप आणि अर्ध आयुष्य भूक. हे कुंभकर्णाचं रूपक म्हणजे आम्हीच आहोत हे आम्हाला समजलं पाहिजे. पण हा कुंभकर्ण तरतो कधी? जेव्हा तो आपली नजर रामाच्या चरणांवर स्थिर करतो तेव्हाच. पण आम्हाला ती आठवण होत नाही. आम्हाला असं वाटतं की काय मस्त चाललं आहे आमचं, 6 महिने झोप, 6 महिने खाणं, काही काम नाही, धंदा नाही, काय नाही. आम्हाला तसं वाटत असतं की मस्त आराम करायचा, मस्त सगळ्या भुका भागवायच्या, सगळी चैन करायची, भगवंताचे चरण धरण्याची, त्याच्या वानर सैन्यात सामील होण्याची आम्हाला काही आवश्यकता वाटत नाही. पण जेव्हा काळ येतो, म्हणजेच काळ वेळेसकट येतो, आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. जेव्हा काळही येतो आणि वेळही येते तेव्हा मात्र लक्षात ठेवा, दुसरं काहीही मदतीला येत नाही, काही मदतीला येत नाही. हा कुंभकर्ण मारला जातो, त्यानंतर इंद्रजित मारला जातो, त्यानंतर हा रावण एक खूप मोठा होम करायला सुरुवात करतो आणि त्याद्वारे तो पाताळ लोकाचा राजा जो आहे अहिरावण आणि त्याचा भाऊ महिरावण ह्या दोघांना बोलवून घेतो. ते दोघे येतात आणि त्या दोघांना असं की तुमच्याकडे जी ताकद आहे ती ताकद वापरा आणि राम लक्ष्मणांचा निपात करा. कारण कपटविद्येमध्ये ज्याला कोणी ब्लॅक मॅजिक म्हणतं, काळी विद्या म्हणतं, ज्या नावाने आम्ही त्याला ओळखतो, ती वाईट विद्या, तंत्रविद्या, त्या विद्येचे खूप मोठे उपासक आहेत अहिरावण आणि महिरावण. ते येतात छद्मी वेश धारण करून, बिभीषणाचं रूप घेऊन येतात आणि राम लक्ष्मणांना घेऊन जातात बरोबर. सगळ्या सैन्यात हाहाकार उडतो. शेवटी येणार आहे कोण? प्रत्येक वेळी कोणी जानत आहे जग में कभी संकट मोचन नाम तिहार. बिभीषण सांगतो की हे काम बहुतेक अहिरावण महिरावणानेच केलेलं असणार, पण आता तेच एकमेव आधार उरलेले आहेत रावणाचा, असं मला माझी खात्री आहे. त्याप्रमाणे हनुमंत निघतो पाताळ लोकी जाण्यासाठी. रस्त्यामध्ये त्याचा स्वतःचा पुत्र आडवा येतो, मकरध्वज, जो हनुमंताचा कुठल्याही शरीर संबंधांशिवाय झालेला पुत्र आहे. त्या पुत्राची आणि बापाचा मिलाप होतो, भेट होते जन्मानंतर पहिल्यांदाच. पण तरी देखील त्याचा पुत्र स्वतःच्या वचनाशी कायम राहतो की मी अहिरावणाने मला सेनापती केलेला आहे, त्यामुळे मला त्याच्या द्वारावरील त्याच्या परवानगीशी तुला आत जाऊ देता येणार नाही. पित्या हनुमंत म्हणतो तू तुझं कर्तव्य पालन कर, मी माझं कर्तव्य पालन करतो. पण हनुमंत पिता आहे शेवटी, जो सगळ्यांवर प्रेम करतो, आपल्या पुत्रावर प्रेम का नाही करणार. त्याच्या शेपटीने त्याला बांधून ठेवून देतो बाजू आणि आत जातो. अहिरावण राम लक्ष्मणाला बळी देण्यासाठी सिद्ध झालेला असतो आणि त्या देवीचं नाव आम्हाला माहीत पाहिजे. रामायण आम्ही वाचतो पण रामाची सीता कोण हे आम्हाला माहीत नसतं, हे खरंच आहे. सीता कोण याचा अर्थ आम्हाला कुठलीच गोष्ट धड माहिती नसते. मी आता जेव्हा सांगितलं सुंदरकांडामधल्या भारी शब्दाचा अर्थ, त्या सुंदरकांड वाचणारे सगळे हडबडले, अरे हे आमच्या लक्षात नव्हतं आलं. हे भारी शब्द ह्याच 2 ठिकाणी फक्त येतात आणि ते खूप भारी आहे. तसंच रामायण वाचून सुद्धा आम्हाला ह्या देवीचं नाव माहीत नसतं की ज्या देवीसमोर राम लक्ष्मणांना बळी चढवणं अत्यंत आवश्यक असतं. अहिरावण महिरावण म्हणतात स्पष्टपणे, रावणही त्यांना सांगतो की जर ह्या देवीला तुम्ही राम लक्ष्मणाचा बळी चढवलात तर तुम्हाला सगळं मिळालं. भ्रम आहे त्यांचं, मला माहिती, भ्रामक समजूत आहे, पण असते त्यांची समजूत. मग ही देवी कुठली, कोणाला माहिती आहे ह्या देवीचं नाव? म्हणजे थोडं बरोबर, बरंचसं चुकतं. ह्या देवीचं नाव आहे देवी कामना.
ह्या देवीचं नावच म्हणजे देवी कामना आहे. कामना म्हणजे फलाशा. जोपर्यंत मनुष्य फलाशेच्या मागे लागतो, मला हेच पाहिजे आणि मला असंच पाहिजे, तेव्हा तो ऐरावण महिरावण झालेला असतो. आमच्याच मनामध्ये ऐरावण आणि महिरावण असतात. एक मन सांगत असतं असं कर, एक मन सांगत असं करू नकोस. एक मन सांगत असतं हे चांगलं आहे, दुसरं मन सांगत असतं हे वाईट आहे. हे जे आहेत ना तेच अहि आणि महिरावण आहेत. आणि ह्या दोघांचे हेतू मात्र एकच असतो की मला जे फळ हवं आहे ते कसं मी प्राप्त करून घेईन. आणि त्यामुळे ते आराधना कोणाची करत असतात तर कामना देवीची. आणि ह्या कामना देवीचं वर्णन कसं आहे, हिची जीभ प्रचंड लांब आहे, प्रचंड लांब आहे. आणि हिचं उदर पण प्रचंड मोठं आहे. मात्र ते मोठं आहे असं वाटत नाही, कारण उदर छोटंच असतं तिचं. पण ती जे काही जिभेने स्वीकारते नैवेद्य, किती मोठा नैवेद्य तिला दिला, की ज्या जिभेने तो स्वीकारते तो एका क्षणात पचतो आणि परत तिचं पोट रिकामं रिकामच. आणि असेच ह्या कामना देवीला म्हणजे फलाशेला नानाविध भोग अर्पण करतात. आज ह्या फळाची इच्छा आहे, उद्या त्या फळाची इच्छा आहे, आज हे हवं आहे, उद्या ते हवं आहे. आणि ते आम्ही परमेश्वराकडून मिळवत राहतो, पण तरी आमच्या ह्या कामना देवीची तृप्ती होत नाही. ती अधिकाधिक मागतच राहते. आणि जोपर्यंत ती उपाशी आहे तोपर्यंत अहिरावण आणि महिरावणांना सुख प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांना तिला सतत खाणं देत राहावंच लागतं. आणि तिची भूक फक्त कधी भागू शकते तर जेव्हा ऐरावण आणि महिरावण राम लक्ष्मणांचा बळी तिला चढवतील, ती राम लक्ष्मणाला खाईल, तेव्हाच तिची भूक पूर्ण होईल. इथे राम लक्ष्मणाला खाणं ह्याचा अर्थ ऐरावणाने महिरावणाने चुकीचा लावला आणि रावणानेही चुकीचा लावला. आणि ते रावणच होते तिघही. ते आल्यावर रडवणारेच होते. ह्या कामना देवीने राम लक्ष्मणाला भक्षण केलं कीच तिची भूक भागते. ह्याचा अर्थ राम लक्ष्मणाचा बळी देऊन नव्हे, तर ज्या क्षणी मानवाच्या मनाची प्रत्येक भूक ही फक्त त्या रामाचीच राहते. बाकी सगळं आहेच, पण माझी प्रत्येक गोष्ट आधी रामासाठी, आधी रामाकरिता आणि आधी रामाकडून. त्याचाच अर्थ आता माझ्या फलाशेला, माझ्या ह्या कामना देवीला मी भोग कोणाचा चढवतोय तर रामाचा. माझी एकमेव कामना जेव्हा राम होतो, सगळ्यात श्रेष्ठ कामना माझी राम होतो, तेव्हाच ही कामना देवी तृप्त होते, रामाचा बळी देऊन नाही. पण आम्ही नेहमी अहिरावणा महिरावणाप्रमाणे आमच्या कामनापूर्तीच्या मागे लागून राम लक्ष्मणांचा बळी देत राहतो, रामाला विसरत राहतो, लक्ष्मणाचा मार्ग सोडत राहतो. आणि म्हणून ती कामना देवी कधीच आमचा पिच्छा सोडत नाही. ती आम्हाला कायम दुःख देतच राहते. आमच्या मनामध्ये अधिकाधिक आशा, अधिकाधिक तृष्णा उत्पन्न होतच राहतात. पण ज्या क्षणी राम हे माझं सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे, हा परमात्मा हे माझं सर्वोच्च ध्येय, म्हणजे त्याचं नाम राम असेल की कृष्ण असेल की आणखीन काही असेल, पण हेच माझं सर्वोच्च ध्येय आणि बाकी नंतर सगळी ध्येय त्याच्यानंतर येतात, हे जेव्हा मी ठामपणे ठरवतो आणि त्यानुसार माझ्या जीवनाला आकार द्यायला लागतो, त्या क्षणी माझ्या कामना देवीला मी रामाचा प्रसाद चढवलेला असतो. आणि मग मात्र कामना देवी तरी की मला काही संन्यासी बनवत नाही. मी गृहस्थाश्रम इच्छित असेल तर मला गृहस्थाश्रमीच ठेवते, पण त्यामध्ये सुद्धा माझं पाऊल घसरणार नाही ह्याची काळजी आपोआप घेतली जाते. माझ्या संकटांमध्ये, अडचणींमध्ये, बळजबरीमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये अपरिहार्यता जरी किती आली तरी देखील माझं पाऊल वाकड्या मार्गावर पडत नाही. आणि माझी भूक ही भस्म्या रोग लागलेल्या माणसाप्रमाणे कधीच नसते. तर जेवढं उचित तेवढाच आहार, जेवढं आवश्यक तेवढीच भूक, जेवढा शरीराला आहार आवश्यक आहे तेवढीच भूक, आणि जेवढी भूक आहे तेवढेच परिश्रम, आणि बाकीचे परिश्रम फक्त रामाकरिता. ही वृत्ती आपोआप तयार होते. मग त्यामुळे त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीच कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. आणि जे मात्र या कामनेच्या मागे लागत राहतात त्यांना मात्र प्रत्येक गोष्ट कमीच पडते. आणि किती मिळालं ते मी मगाशी म्हटलं की तिचं पोट खूप छोटं आहे त्या कामना देवीचं, पण जे काही ती खाते ते ताबडतोब ती भस्मीभूत करून टाकते. म्हणजे ताबडतोब तिला पचतं. त्यामुळे लगेच परत तिला भूक लागली दिसते. पण तिचं वर्णच मी कसं आहे की ती जीभ सदैव ती आत बाहेर करते आणि लवलवते. ती कायम भुकेने हपापलेली. असा हा ऐरावण महिरावणाच्या राज्यात गेल्यानंतर
हनुमंत एकमेव असा आहे की जो ह्या कामना देवीला चारी मुंड्या चित करतो. ह्या कामना देवीला चारी मुंड्या चित करण्याचं काम फक्त हनुमंत करू शकतो. हनुमंत मकरध्वजाला बांधून प्रासादामध्ये शिरकाव करून घेतो. बघतो की कामना देवीच्या समोर रामलक्ष्मणानं बांधून ठेवलेलं आहे. हा ताबडतोब त्या कामना देवीला एका क्षणात भस्मीभूत करतो. ती ताकद रामाची लक्ष्मणाची नाही, ती हनुमंताची आहे, रामाच्याच कृपेमुळे. आणि स्वतः कामना देवीचं रूप घेऊन उभा राहतो. आणि इथे खूप सुंदर संवाद घडतो. अहिरावण येतो, महिरावण येतो, दोघं पूजनाला आरंभ करतात. आता त्यांच्यामध्ये ते होम कोणाचा करतायत? त्या देवीसाठी करतायत. पण ॲक्च्युली देवी बनून कोण उभा आहे? तर हनुमंत उभा आहे. ते जे काही प्रसाद अर्पण करतात तो हनुमंत स्वीकारत राहतो, अत्यंत प्रेमाने स्वीकारत राहतो. मात्र लक्षात ठेवा, इथे परत एकदा सांगतोय की जे काही प्रसाद कामना देवीला म्हणून दिला जातो तो हनुमंत स्वीकारतो, हनुमंत स्वीकारतो. मात्र कुठल्या रूपामध्ये? तर कामना देवीच्या रूपामध्ये. त्यानंतर अहिरावण मैरावण बळी देण्यासाठी उठतात. दोघांच्या हातामध्ये खडगं घेतलेली आहेत, त्यांची मुंडकी ठेवलेली आहेत लाकडावरती, आणि ते कापडात त्यांच्या शेवटची इच्छा तुझी काय आहे रामा? लक्ष्मणा, तुझी शेवटची इच्छा काय? ती आम्हाला पूर्ण केली पाहिजे, त्याशिवाय तुझा बळी आमची कामना देवी स्वीकारणार नाही. तुला काही हवं आहे का? तुला काही खायचं आहे का? राम आणि लक्ष्मण काही उत्तर देत नाही. शेवटी तुला कोणा आप्तांची आठवण येते का? तर राम तेव्हा सुंदर उत्तर देतो की माझे सगळे आप्त इथेच आहेत, माझे सगळे आप्त इथेच आहेत. कारण जी समोरच उभी असते ना, कामनेच्या रूपामध्ये असणार तो हनुमंत, आप्त. अहिरावण बहिरावण म्हणतात, हा काय आम्हाला आप्त समजतो की का? अहिरावण म्हणतो की मृत्यूच्या भयामुळे ह्या मानवाची बुद्धी बहुतेक भ्रष्ट झालेली दिसते, किंवा हा लाचार होऊन आम्हाला बाप बनवू मागतोय. हे कसं, कोणी जीव घेतोय म्हणजे आपण जाऊन पाया पडू, ना बाबा नको मारू, नको मला मारू, नको मला. ह्या वाटतं बहुतेक हा अशा रीतीने आम्हाला बाप बनवायला बघतोय. म्हणजे त्यांची बुद्धी किती भ्रष्ट झाली विचार करा. यांना वाटतं की राम गयावया करतो की तुम्हीच माझे आप्त आहात, मला मारू नका. नाही. आणि त्याच क्षणाला, ज्या क्षणी रामाने हनुमंताला ओळखलेलं आहे, त्याच क्षणाला अहिरावण आणि महिरावण खडगे घेतात आणि म्हणतात की रामा, स्मरण कर तुझ्या आप्ताचं आणि मार हाक तुझ्या आप्ताला. झालं, रामाचं काम झालं. अहिरावणाची आणि महिरावणाची इच्छेनुसारच राम हनुमंताला हाक मारतो, हनुमंत प्रगट करतो स्वरूप, आणि मग पुढे अहिरावण महिरावणाची जी गती करायची ती करतोच. परमात्मा तुम्हाला तुमच्याच खोड्यात अडकवण्या इतका ग्रेट आहे, लक्षात ठेवा. रावणाने पण नानाविध वर मागितले, हिरण्यकश्यपूने मागितले, अहिरावण महिरावणाने मागितले, परंतु तरी देखील त्यांच्या कपटापेक्षाही तो जास्त कपटी आहे, लक्षात ठेवा. काही म्हटलं की त्याच्याशी आम्ही कपटाने वागू, तर नॉट पॉसिबल. कारण सगळ्या कपटांचा कपटाच्याही वरती तो विराजमान झाला, लक्षात ठेवा. त्याच्या एवढं कारस्थान कोणी करू शकत, म्हणून त्याला आम्ही कृष्ण कारस्थान म्हणतो. की त्याने कारस्थान केली, त्याच्यापुढे कोणाचं काही चालू शकत नाही, हे आम्हाला नीट मान्य झालं पाहिजे. आणि मग हनुमंत राम लक्ष्मणाला घेऊन परत येतो. परत पुढे युद्ध सुरू होतं. हे अहिरावण महिरावण पण रावणाचे भाऊच आहेत. म्हणजे मग हे 4 भाऊ, आता हे आणखीन 2 भाऊ. खरं नावाच्या अशा भावाची कथा आपण आणि दुष्यंत नावाच्या 2 भावांची कथा आधीच बघितली. लक्षात येईल की हे सगळे रावणाचे भाऊच आहेत, आणि म्हणून हे रामाचे शत्रू आहेत. पण त्यामध्ये सुद्धा विभीषण हा पूर्णपणे विरुद्ध टोकाला जातो. कुंभकर्ण विरुद्ध टोकाला जाण्यात शेवटच्या क्षणी यशस्वी होतो. तर अहिरावण महिरावण रावण खरं दूषण हे सगळे कोणीही कधीच आपले स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत. काय मनुष्य उभा राहतो त्या 2 पावलांना खूप सुंदररित्या हनुमंताने स्वतः सांगितलेलं आहे. हनुमंताने संपूर्ण मानवाला जो वानर गीतेमध्ये उपदेश केलेला आहे, त्यामुळे हनुमंताने स्पष्टपणे सांगितलं आहे की वानरा हा मानव दुःखी का? कारण ह्या मानवाची खरी 2 पावलं तुम्हाला दिसतात, ती बोटं असलेली पावलं नव्हेत, तर तहान आणि भूक हीच त्याची खरी 2 पावलं आहेत. तहान आणि भूक, तृष्णा आणि क्षुधा हीच त्याची खरी 2 पावलं आहेत. आणि त्याचं सगळं चरित्र, त्याचा सगळा चरित्र देह हा मुळी ह्या 2 पावलांवरच उभा असतो. ही पावलं
जेव्हा त्याच्या देहापेक्षा मोठी होतात. पण साधारण गोष्ट कशी आहे, बुड जेवढं मोठं तेवढं मनुष्य स्थिर जास्त ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर मधोमध पडते. इकडे वानरांना हनुमंत उलटे सांगतोय की जेवढं ह्या ठिकाणी मानवाचं पाऊल मानवाच्या देहापेक्षा मोठं, तेवढ्या प्रमाणात त्याचा घात नक्की. जेवढ्या प्रमाणात हे पाऊल छोटं, तेवढ्या प्रमाणामध्ये मानव स्थिर जास्त. उलटी गोष्ट नाही, तीच खरी आहे. आणि नंतर परत हनुमंत दुसऱ्या टोकाला जाऊन म्हणतो, परंतु जेव्हा ही क्षुधा आणि ही तृष्णा भगवंतासाठी लावली जाते, मग हे पाऊल जेवढं वाढेल तेवढा मनुष्य स्थिर जास्त. ही इज नॉट टॉकिंग ॲम्बिग्युअसली. मला माहीत नाही तो ॲम्बिग्युअस बोलत नाही आहे, तो दुटप्पीपणाने बोलत नाही, तो स्पष्टपणे सांगतोय, जोपर्यंत ती भूक आणि तहान फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी आहे, तोपर्यंत जेवढं हे पाऊल मोठं तेवढा मानवाचा नाश असतं. तर जेव्हा हीच तृष्णा, हीच तहान, हीच पिपासा, हीच माझी भूक त्या भगवंताच्या चरणांसाठी मला लागते, त्या भगवंतासाठी मला लागते, त्या क्षणात माझं जेवढं पाऊल मोठं होतं तेवढा मी अधिकाधिक स्थिर होत जातो, अधिकाधिक सुखी होत जातो. पण आम्हाला कळलं पाहिजे की विभीषण श्रीधहा ह्या नामाचं नातं पावलांशी कसं जोडलेलं आहे आणि कुठल्या पावलांशी जोडलेलं आहे. ह्या मानवी देहाच्या पावलांशी जोडलेलं आहेच, पण ते खरं जोडलं आहे आमच्या मानवी चरित्राच्या पावलांची. आणि आमच्या चारित्र्याची आणि चरित्राची पावलं म्हणजे आमची क्षुधा, म्हणजे आमची भूक आणि आमची तहान, आमची तृष्णा आणि आमची क्षुधा, हीच आमची खरी दोन पावलं आहेत. बघा, जगातल्या प्रत्येक महापुरुषाचं आम्ही चरित्र बघितलं तर लक्षात येईल की ज्याच्यामुळे महापुरुषाची ही दोन पावलं भगवंताच्या भक्तीसाठी होती ते तरले. बाकीच्या सगळ्यांचं स्खलन झालंच. किती कोणी मोठा असो त्याचं काहीही चालत नाही. आम्हाला प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात केवढा मोठा प्रश्न आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी तमुक करतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राजन, तुमचं आयुष्य किती वर्षाचं आहे आजपर्यंतचं? कोणाचं 20 वर्षाचं, कोणाचं 40, कोणाचं 50, कोणाचं 60, 70. समजा तुमचं 120 वर्षाचं आयुष्य मी धरून चाललो, ते 120 वर्षाचं आयुष्य की जे मॅक्झिमम मानलं जातं कलियुगामध्ये, तरी त्या 120 वर्षाच्या अगोदर किती करोड वर्ष ही पृथ्वी अस्तित्वात आहे मला सांगा. कमीत कमी 4 कोटी वर्ष. तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुम्ही म्हणजे ह्या नावाने असलेले तुम्ही. आणि 120 वर्ष पुण्यात याशी तुम्ही उडणार आहात. अशानंतर कोट्यावधी वर्ष असतील ते तुम्ही कुठे असणार आहात? म्हणजे समजा आधी 4 कोटी वर्ष आणि पुढची वर्ष काही अगदी 2000 धरली तरी 4 कोटी 2000 वर्षामध्ये आमची 120 वर्ष किती लहान आहेत हो, किती लहान आहेत. आम्हाला स्वतःचे फार मोठे ग्रेट समजत असतो. ते ग्रेट समजण्याची काही आवश्यकता आहे का मला सांगा? आम्हाला कळलं पाहिजे आमची लायकी नाही स्वतःला ग्रेट समजण्याची, पण आम्ही स्वतःला ग्रेट म्हणत आहोत. 4 कोटी 2000 वर्षामध्ये आमचं 120 वर्षाचं आयुष्य म्हणजे किती लहानशी गोष्ट आहे. मग आम्ही आमचा मोठेपणा, दिमाग आणि सगळ्या गोष्टींची ओझी आम्ही आमच्या डोक्यावर काळजी कशाला घ्यायची? मी येण्याच्या अगोदर जग चालूच होतं ना, आम्ही उलस होतो तरी जग चालूच राहणार आहे ना. काय जग थांबतं का? नाही थांबत. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. मोठमोठे राजे आले, महाराजे आले, राष्ट्रनेते आले आणि गेले. जग थांबलं का? गेले म्हणून नाही थांबलं. हे आम्हाला कळलं पाहिजे. महाभारतासारखं एवढं मोठं घनघोर 18 दिवसाचं युद्ध आलं की जिथे जगातले ऑलमोस्ट प्रत्येक देश इन्व्हॉल्व होता. प्रचंड मोठी मनुष्यहानी झाली म्हणून जग थांबलं का? नाही थांबलं. आम्हाला पहिल्यांदा इथे कळलं पाहिजे. म्हणून मला नम्र व्हायला पाहिजे या भगवंताच्या पायाशी की माझ्यासारख्या यक्कश्चित जीवाची ह्याला काडीचीही जरूर नाही, मला मात्र ह्याची आवश्यकता आहे. कारण ह्या 4 कोटी, कमीत कमी मला माहीत असलेल्या 4 कोटी वर्षांचा स्वामी कोण आहे? तो एकमेव आहे. 4 कोटी वर्षामध्ये तो आहेच. मी मात्र जेमतेम ही 120 वर्ष आहे आणि त्याच्या आधी असलो तरी कोण होतो मला माहीत नाही. आमची मुलं, माझी बायको, माझा नवरा, माझं घर, माझा पैसा, माझी नोकरी, माझी कीर्ती, सगळं माझं, माझे जावई, माझी सुना, माझी नातवंड, अरे काय माझी 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 माझी. हे आधी जन्म तुझे कोण होते का?
आणि पुढे कुठे असतील माहिती आहेत का? पण इथे आम्हाला कळेल की आमच्या आयुष्यामध्ये अशा ज्या नानाविध गोष्टी माझं 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 म्हणून आम्ही धावत राहतो, ती क्षुधा आणि ती तृष्णाच आमचा घात करत राहते. त्यासाठी काही आम्हाला संन्यासी होण्याची आवश्यकता नाही. बायको बायकोच आहे, नवरा नवराच आहे, आई आईच आहे, वडील वडीलच आहे, मुलं माझी मुलंच आहेत या जन्मातली. माझं ह्या जन्मातलं कर्तव्यच आहे मुळी ह्या सर्वांची नीट काळजी घेणं, ह्या सणांवर नीट प्रेम करणं. मात्र मला माहीत पाहिजे की ज्याप्रमाणे मी मुंबईहून दिल्लीला जायला निघालो ट्रेनने, मध्ये कितीही स्टेशनं लागली तरी तुम्हाला कोणी विचारलं कुठे चाललात तुम्ही, समजा दिल्ली लांब राहिलं, चर्चगेटहून आम्ही निघालो आणि मला विरार स्टेशनला जायचं. चर्चगेट स्टेशन तुम्हाला कोणी विचारलं कुठे चाललात, तर तुम्ही समजा नेमक्या त्यावेळी तुमची ट्रेन बॉम्बे सेंट्रल स्टेशनपाशी आहे. तुम्ही म्हणाल का मी बॉम्बे सेंट्रलकडे चालले नाही, म्हणणार मी विरारला चाललो. तुम्हाला कुठे जायचं आहे, मला विरारला जायचं आहे. पुढे समजा गाडी बँड्रा स्टेशनपर्यंत आली, तुम्ही जर तुम्ही कुठल्या दिशेने चाललात, तुम्ही म्हणाल की बँड्रा दिशेने चाललो आहे, नाही मी विरारला चाललो आहे. मी शेवटपर्यंत काय सांगणार, मी विरारलाच चाललो आहे. म्हणजे माझं जे परम गंतव्य स्थान आहे, माझं डेस्टिनेशन जे आहे ते मला ठाम माहिती असतं. आणि मध्ये किती सुंदर स्टेशन दिसलं पण तिकडे उतरून रेंगाळत नाही हे मला कळलं. त्याचप्रमाणे हा परमात्मा हे माझं अंतिम स्टेशन आहे. माझी बायका मुलं अनेक जन्मातली माझी मधली स्टेशन आहेत. त्या स्टेशनवर माझी गाडी पार होणारच आहे. मला ती स्टेशन घेणं भाग पण आहे. ज्या स्टेशनवर मला थांबायचं आहे, म्हणजे संसार करायचा आहे, त्या स्टेशनवर मी थांबणार पण आहे. पण त्या स्टेशनावर मी थांबणार कायमचा नाही आहे हे मला माहिती पाहिजे. की माझी इच्छा असो वा नसो, ही एक ट्रेन अशी आहे की जे तिकीट आहे त्या तिकीटवर तुम्हाला पोचवणारच आहे. तुम्हाला खेचून गाडीत बसवलं जातं. इच्छा असो नसो त्याची सही झाली की कोणी इथे राहू शकत नाही. साई चरित्रामध्ये आम्ही एक गोष्ट वाचतो की साईबाबांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळी सांगितलं जातं की साईबाबांनी आज्ञा दिली की कोणी शिर्डीत मागे राहू शकत नाही, आणि जाऊ नकोस म्हणून सांगितलं तर जाऊ शकत नाही. म्हणजेच काय की शेवटी ह्या तिकिटांवर सही फक्त त्या एकाची चालते, दुसऱ्या कोणाचीही चालत नाही. आणि त्याची सही एकदा झाली की तुम्ही प्लॅटफॉर्मवर कितीही रेंगाळायचा प्रयत्न केलात, हे तुम्हाला ओढून तो बरोबर ट्रेनमध्ये बसवतोच. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा खूप मोठी गोष्ट जी आम्हाला प्रत्येकाला माहीत नसते की मृत्यूसमयी मरणाऱ्या माणसाला जराही भीती वाटत नसते, त्याला जराही दुःख नसतं. आम्हाला सगळ्यात मोठी नेहमी भीती वाटते ती ज्या मृत्यूची, त्या मृत्यूची मरणाऱ्या माणसाची भीती ताबडतोब निघून गेलेली असते. तो कितीही पापी असो किंवा किती पुण्यवान असो. पुण्यवंताला अधिक चांगल्या प्रकारे मरण येतं, परंतु पाप्याला सुद्धा त्याच्या मृत्यूबद्दलची भीती निघून गेलेली असते पूर्णपणे आम्हाला माहीत पाहिजे. आजचे सायंटिस्ट पण ॲग्री करतात, मात्र त्यालाच कारण ते वेगळं सांगतात. काय की मेंदूमध्ये असं मेकॅनिझम आहे की ज्यामुळे मृत्यूजवळ आलेला कळला मेंदूला की मेंदू जीवनातील फक्त पवित्र आणि सुंदर आणि चांगल्या गोष्टींचीच मेमरी ॲक्टिव्ह करतो आणि बाकीची द्वारं बंद करतो. अरे कसं काय करतो रे मेंदू? पण नाही, आम्हाला त्याला मान्य नाही करायचं, त्यामुळे आम्ही अशी एक्सप्लेनेशन्स वेगळी देत राहतो. परंतु त्या समयाला शेवटच्या समोर किती माणसं दिसून देत, काही दिसू देत, तो मात्र एका वेगळ्याच विश्वात गेलेला असतो. त्याच्या मृत्यूची भीती उरली नसते आणि मेल्यानंतर त्या आत्म्याला आपण मेल्याचं दुःख नसतं, दुःख असतं ते मागे उरलेले आम्हाला. हे आम्हाला कळवं. त्यामुळे आम्ही कायम आयुष्य लक्षात ठेवलं की शेवटचं स्टेशन ज्याचं आहे त्याचंच तिकीट, जिथे मला जायचं आहे तेच तिकीट मला काढायला हवं, अशी माझ्यावर बळजबरी नाही. इथे मी कुठलंही तिकीट, जसं मला मुंबई विरारपर्यंत बाबा गाडी मॅक्झिमम जाऊ शकते, समजा लोकल ट्रेन, तुम्ही बोरिवलीला पण उतरू शकतो, खारलाही उतरू शकतो, अंधेरीला उतरू शकतो, कुठे उतरू शकतो. पण उतरलात आणि परत चढला तर पण दुसरं तिकीट विकत घेता येतं. इथे अशी सोय नाही. इथे तुम्हाला जन्माला घालताना तुम्हाला तिकीट एकच दिलेलं असतं की तुम्ही कसाही प्रवास करा, कुठल्याही गाडीचा. म्हणजे रेल्वेत काम करणाऱ्या माणसांना कसा एक पास मिळतो, खास काही मोठ्या ऑफिसर्सना, की ते कुठल्याही रेल्वेमध्ये कुठल्याही ठिकाणी कधी फुकट कसंही जाऊ शकतं. तसं प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला ह्या भगवंताने असा एक पास तिकीट दिलं असतं की कुठल्याही दिशेने प्रवास करा, शेवटी तुम्ही जाऊन फिरून येणार आहात त्या एकाच ठिकाणी. मग मधला प्रवास उगीच मूर्खासारखा का करता? मधला प्रवास जर मी मूर्खासारखा न करता शहाणपणाने केला तर मी विभीषणाच्या मार्गाने जाईन, आणि विभीषणाच्या मार्गाने जातो त्यासाठी राम कोण बनतो? विभीषण श्रीदा.
सर्व ऐश्वर्य, सर्व वैभव, सर्व सुख सगळं द्यायला तू बसलेला आहे. पण त्यासाठी मात्र आवश्यक आहे, मला माहीत पाहिजे की सगळी ऐश्वर्य असली तरी माणूस सुखी होत नाही. तर सुखप्राप्तीसाठी खऱ्याखुऱ्या मला बिभीषणाप्रमाणे भगवंताला शरण यावं लागतं, अधर्माचं राज्य सोडून. बिभीषण हा महामंत्री आहे, रावणाचा नेक्स्ट आहे. इंद्रजितापेक्षाही कुंभकर्णापेक्षा बिभीषणाचा मान मोठा आहे, कारण तो न्यायनिपुण आहे म्हणून. सगळं सैन्य त्याच्या हातामध्ये होतं रावणाचं. ऑलमोस्ट तो राज्य करतच होता. करत राज लंकासठ त्यागी, स्पष्टपणे रावण म्हणतो की राज्य करत असताना सुद्धा त्याने लंकेचं राज्य त्यागून तो निघून गेला, म्हणजे तो राज्य करतच होता. पण हे सगळ्या राज्याचा वैभवाचा मोह सोडून एका क्षणामध्ये बिभीषण हा रावणाला सोडून रामाकडे निघून गेला. म्हणून त्याला ऐश्वर्यही मिळालं, त्याला भक्तीचं ऐश्वर्य मिळालं, त्याला भौतिक ऐश्वर्य पण मिळालं, त्याला शांती मिळाली, त्याला सुख मिळालं. एवढंच नाही तर तो चिरंजीव पण झाला. रावण स्वतःही मेला, रावण सैन्यालाही त्याने मरू दिलं. बिभीषण मात्र अजर अमर चिरंजीव झाला. आणि सुद्धा अश्वत्थामासारखा जखम घेऊन नव्हे, तर जिथे जिथे हनुमंत जाईल, तुम्हारो मंत्र बिभीषण मान, लंकेश्वर भय सब जुग जान, की हनुमंताने त्याला मंत्र दिला, हनुमंताला त्याने गुरु मानलं. आणि म्हणून त्याने जेव्हा रामाने आणि सीतेने त्याला चिरंजीवत्व दिलं, तेव्हा बिभीषणाने काय म्हणून घेतलं की मला फक्त एकच गोष्ट हवी रामा, की ज्या ठिकाणी रामाचं स्मरण आहे तिकडे हनुमंत आहे, तर जिथे हनुमंताचं स्मरण आहे तिकडे मी असावा, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून श्रीमद पुरुषार्थच्या दुसऱ्या खंडामध्ये येतं की विशुद्ध चक्राचा कर्ता कोण आहे? हनुमंत आहे. ते राहतो कोण? ते जीवरूपी रावण आणि जीवात्मारूपी बिभीषण. आणि ह्या बिभीषणाला गुरुमंत्र कोण देतो? तर हनुमंत देतो. म्हणून जे हनुमंताच्या स्मरणानेच, हनुमंताच्या मार्गानेच आमचं अशुद्ध चक्र विशुद्ध चक्र बनतं, आमचं कंठकूप चक्र पूर्ण शुद्ध बनतं आणि आम्ही जीवनामध्ये आमच्या संपूर्ण नीतीने आणि धर्माने सर्व प्रकारचे ऐश्वर्य सुख प्राप्त करून घेऊ शकतो. पण हे कधी होईल? जेव्हा आम्ही बिभीषणाप्रमाणे त्या रामाच्या चरणांवर लोळण घेऊ तेव्हा, त्या रामाचे चरण घट्ट आमच्या हृदयामध्ये पकडून ठेवू तेव्हा. आणि त्यासाठी आमची पावलं जी आहेत, म्हणजे आमच्या मानवी चारित्र्याची जी पावलं आहेत, म्हणजे क्षुधा आणि तृष्णा, भूक आणि तहान, हे आमच्या व्यावहारिक लोकोपचारापुरते जेवढी आमची भूक तहान आहे ती आम्ही आमच्या मानवी प्रयत्नांनी पूर्ण करूच. पण आम्हाला सगळ्यात मोठी भूक आणि तहान असली पाहिजे ती त्या भगवंताची, त्या रामाची, त्या हनुमंताची, त्या साईंची, त्या कृष्णाची, त्या गायत्री मातेची, त्या दत्तगुरूची, त्या फक्त एकाची. तू पहिला हवास, मग बाकी सगळं हवं. तू मिळणार नसते आणि बाकीचं सगळं मिळणार असेल तर मला काही नको भगवंता, हे मला सांगण्याचं धारिष्ट्य असलं पाहिजे. ते बिभीषणामध्ये होतं. त्याने राज्य सोडलं, त्याची पत्नी मुलं सगळी लंकेमध्ये सोडून एकटा बिचार निघून आला, फक्त आपल्या सचिवाला बरोबर घेऊन, बाकी काही नाही. सगळं सोडून निघून आला होता. आणि त्याच्या सगळ्या प्रत्येकाचं संरक्षण रामाने केलंच हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही असेच रामाचे सेवक बनलं पाहिजे. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. रामदासांनी स्पष्टपणे वारंवार मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं की राजांनो, रामाचं नाम का घ्यावं, रामाची सेवा का करावी, कारण हा राम एकच असा आहे की नुपेक्षी कदा राम दासाभिमान. ह्याला आपल्या दासांचा एवढा अभिमान आहे आणि म्हणून हा कधीच आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. नुपेक्षी कदा राम दासाभिमान. आणि असा दास जो हनुमंत, त्याचा दास बिभीषण आहे, लक्षात ठेवा. रामाचं नाम जिथे चालू आहे तिथे हनुमंत आहे, आणि हनुमंताचं नाम असं, हनुमंताची भक्ती जिथे चालू आहे तिथे बिभीषण उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्कल पूर्ण कसं होतं की हनुमंतचं नामस्मरण जिथे चालू आहे तिथे सदैव राम, लक्ष्मण आणि सीता तिघही असतातच. बिभीषणे सगळ्यात बेस्ट गोष्ट मागून घेतली. हनुमंताच्या हृदयातच तिघं जण आहेत, राम लखन सीता मन भय, बरोबर. तिघांनाही त्याने हृदयात धारण केलेलं आहे. आणि अशा ह्या हनुमंताचं स्मरण जिकडे चाललं तिकडे बिभीषण आहे. आणि हनुमंताचं स्मरण ऐकण्यासाठी आतुर असलेला राम, लक्ष्मण, सीता सदैव तिथेच आहे.
विभीषण एका क्षणाला हनुमंत मिळवला, राम लक्ष्मण सीता भरत सगळ्यांना मिळवलं. हे लक्षात ठेवा. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अहिरावण महिरावण बनवायचं आहे, रावण बनायचं आहे, कुंभकर्ण बनायचं आहे की विभीषण बनायचं आहे, हा विचार करायला. भले आम्ही हनुमंतसारखे दास बनू शकणार नाही, त्यासारखा फक्त तो एकच, पण विभीषण तर आमचा आदर्श असलाच पाहिजे की ज्याचा गुरु हनुमंत होता. हरिओम.